मित्रांनो, कानपूरचा हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका तरुणाला स्ट्रेचरवर झोपून थेट कोर्टात आणलं जात आहे। हे दृश्य पाहून कुणाचंही मन हेलावून जाईल। या प्रकरणामागचं कारण असं आहे की आजपासून साधारण 5 वर्षांपूर्वी या तरुणाचं लग्न झालं होतं, पण अवघ्या एका महिन्यातच ते लग्न तुटलं। त्यानंतर या तरुणाची प्रकृती पूर्णपणे खालावली आणि तो पॅरालाइज झाला, म्हणजेच त्याला अर्धांगवात झाला। चालणं फिरणं तर दूरच, स्वतः उठणं सुद्धा त्याला शक्य नाही। मात्र यानंतर या तरुणाच्या बायकोने कोर्टात ॲलिमनी केस दाखल केली, म्हणजेच देखभाल खर्च मागणीसाठी ही केस असते। इतकंच नाही तर तिने कोर्टात असंही सांगितलं की हा माणूस पूर्णपणे ठणठणीत आहे आणि सगळं नाटक करतोय। तिच्या मते तो आजारी असल्याचं नाटक करून जबाबदारी टाळत आहे। यावर या तरुणाच्या कुटुंबियांनी कोर्टात मेडिकल रिपोर्ट्स आणि डॉक्टरांचे कागदपत्रे दाखवले, जेणेकरून हे सिद्ध करता येईल की तो खरंच पॅरालाइज आहे आणि कोर्टात येण्याच्या अवस्थेत नाही। पण कोर्टाने ही कागदपत्रे मान्य करण्यास नकार दिला। या सगळ्या गोष्टींमुळे पूर्णपणे हवालदिल आणि त्रस्त झालेल्या या कुटुंबियांनी शेवटी टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी या तरुणाला स्ट्रेचरवर उचलून थेट कोर्टात आणलं, फक्त एवढंच दाखवण्यासाठी की हा माणूस खरोखर पॅरालाइज आहे, यात काहीही खोटं नाही।